क्या होंगे इस बार की चुनावी वादे, किसकी आएगी सत्ता, क्या जनता को मिलेगा सही उम्मीदवार, किसे चुनेगी जनता इस बार, किसकी बनेगी सरकार, कौन बनेगा भारत का पंत प्रधान। चुनाव की हर खबर सिर्फ डेली न्यूज पर। नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। शिंदे पिता पुत्र पर जमकर भड़की वैशाली दरेकर। चुनावी बिगुल बजते ही उल्लासनगर शहर में राजनीतिक नेताओं का दौरा शुरू हुआ। जैसे कि कल देखा गया कि डॉक्टर श्रीकांत जी शिंदे इनके द्वारा उल्लासनगर शहर में चुनावी बिगुल बजने के बाद टेम्पल रद्द की गई और यह टेम्पल रद्द उल्लासनगर 5 के बड़े बड़े तीर्थ स्थानों के आशीर्वादों से शुरू की गई। वहीं कुछ देर पहले उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की तरफ से लोकसभा मतदार क्षेत्र के उम्मीदवार वैशाली दरेकर को घोषित किया गया था, जिसके चलते आज उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की कल्याण लोकसभा की उम्मीदवार वैशाली दरेकर ने उल्लासनगर का दौरा कर कार्यकर्ताओं से मुलाकात की। इस दौरान उन्होंने पत्रकारों के सवालों का जवाब भी दिया। महाविकास आघाड़ी चुनाव में आवश्यक विजयी होगी, क्योंकि सभी दल एक ही विचार से प्रेरित है और इससे हम सब सफल होंगे, ऐसा वैशाली दरेकर इन्होंने कहा। खूप आनंद होतोय, कारण महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली काम करते आहे सगळ्याच ठिकाणी। म्हणजे सगळ्याच ठिकाणी मला असं दिसतंय की एवढा चांगला समन्वय आहे। आज मला इथे काँग्रेसच्या या कार्यालयामध्ये येऊन मला अतिशय आनंद झालाय आणि इथले सुसज्ज आणि छान कार्यालय बघून तर मला खूप बरं वाटतं। ही सगळी मंडळी जी आहेत ना, एका विचाराने प्रेरित झालेली आहेत आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी नक्की यावेळेला विजयी मोहर लावणार आहे। येताना तुम्ही ज्या रस्त्यांवरती आले ते अरुंद रस्ते वगैरे बघून काही ट्रॅफिकची समस्या वगैरे काही जाणवल्या का? 10 वर्षांपासून ते इकडचे खासदार आहेत, विकास तुम्हाला दिसला का पुढे येताना? नाही, विकास शोधतच आले। 10 वर्षापासून मोदीजी पण सांगतायत विकास 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 काही सापडला नाहीये आणि खासदारांनी खासदार फंडातनं काय कामं केली तीही मला दिसली नाहीत कुठेही। त्यांना मला असं वाटतं खासदार फंड मिळतो की नाही अशी शंका वाटायला लागली आहे। ते आमच्या डोंबिवली शहरामध्ये दाखवतात की मी रस्ते केले, परंतु ते रस्ते खासदार फंडातनं नाही केलेत। ते MMRDAचा फंड आहे, MMRDA मध्ये त्यांच्या वडिलांची प्रॉपर्टी झालेली आहे असं त्यांनी केलेलं आहे आणि तो फंड वापरून, बरं तो फंड कोणाच्या खिशातला नसतो, तो फंड आपल्यासारख्या टॅक्स पेअरच्या पैशातनं तयार झालेला असतो आणि ते पैसे उधळण्याचं काम ते करतात। आता मॅडम, मागच्या वेळेस इथे शिलाई मशीन आणि घरघंटी देण्याच्या नावाखाली अनेकांना महिलांना बोलवलं गेलं, त्यावेळेस अनेक महिलांना त्यांचा रोष त्यांना प्राप्त झालेला आहे, त्याबद्दल आपण काय सांगा? नाही, कसं आहे माहिती आहे का, आता आचारसंहिता लागायच्या वेळेला आणि ते चालू असताना सुद्धा त्यांनी घरघंटी वगैरे देण्याचे प्रकार केले असं कानावर आलंय। हे अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे हे कसं आहे, सत्तेचा गैरवापर। जसं मी आत्ता बोलताना बोलले की ब्रिटिशांच्या काळात कशी दडपशाही होती, तशी दडपशाही इथे चाललेली आहे आणि घरघंटी द्यायची म्हणून महिलांची नावं घ्यायची आणि त्यांना घरघंटी द्यायची नाहीत, हे अतिशय वाईट गोष्ट त्यांनी केलेली आहे। घरघंटी ते काही कोणाच्या खिशातल्या पैशातून देत नव्हते, परंतु हा जो हीनकारक प्रकार म्हणजे महिलांना बोलून न देणं, अपमानास्पद प्रकार त्यांनी केलेला आहे, त्यासाठी मला असं वाटतं त्यांना महिला माफ करणार नाही। या प्रकरणी उल्हासनगर महापालिकेने निवडणूक आयोगाच्या मार्फत एक गुन्हाही दाखल केलेला आहे मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये। तर त्याबाबत तुम्ही निवडणूक आयोगाला काय सांगाल की आचारसंहितेचा भंग होत असताना निवडणूक आयोग गप्प का होता? त्यांच्या हातचं बावलं आहे निवडणूक आयोग। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे निवडणूक आयोग आत्तापर्यंत काय करत आलं आहे। निवडणूक आयोगामधले अध्यक्ष जे होते म्हणजे कमिशनर जे होते त्यांनी राजीनामा दिला, तडकाफडकी सोडून गेले। असं निवडणूक आयोग जे पंतप्रधान आणि त्यांचाच एक मंत्री युनियन मिनिस्टर ते ठरवणार आहे, ह्या निवडणूक आयोगाला काय अधिकार असणार? ते बावले आहेत, कठपुतली आहेत ते, त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षाच करत नाही कुठली कारवाई करते त्यांच्यावर। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।